पुन्हा एकदा मोहसिन शेख यांच्याकडे जाऊया। मोहसिन, सध्याची काय परिस्थिती आहे, कोर्टातनं काय अपडेट येते? श्रीरंग, युक्तिवाद संपला आहे, मात्र या युक्तिवाद संपताना न्यायाधीशांनी दोन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे उपस्थित केले होते। ते म्हणजे केवळ फोन केला म्हणून तुम्ही 302 किंवा मोक्का लावतात का, असा प्रश्न न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारला होता। आणि दुसरा, युक्तिवाद संपण्यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे का याची खात्री केली होती का, असा जो आहे तर प्रश्न न्यायालयाने न्यायाधीश जे आहेत त्यांनी तपास अधिकाऱ्यांना केलेला आहे, उपस्थित केलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा आहे। वाल्मिक कराड म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही अटक करताना त्यांचा जो आहे तर हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना त्यांचा सहभाग आहे का याची खात्री केली होती का, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना जे आहे तर न्यायाधीशांनी विचारलेला आहे। आणि दुसरं की फोनवरून संभाषण झालं म्हणून तुम्ही 302 किंवा मोक्का सारखा जे आहे तर कलम लावतात का, असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे। अत्यंत महत्त्वाचे आहे दोन्ही प्रश्न। त्यामुळे आता युक्तिवाद संपलेला आहे, थोड्या वेळातच निकाल येईल। काय निकाल असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकारी वकील असतील किंवा आरोपीचे वकील असतील, दोन्ही बाजूने जे आहे तर आपले मुद्दे मांडण्यात आलेले आहे। आतापर्यंत वाल्मिक कराड यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही, अशी जी माहिती जी आहे, असा दावा जो आहे तर सिद्धेश्वर ठोंबरे हे यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आता यावर काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे सुनावणी संपलेली आहे, निकालासाठी वाट पाहिली जाते, मात्र दुसरीकडे आंदोलन सुरू आहे। माझ्या पाठीमागे उभे असलेले हे सगळे आंदोलक सकाळपासून या महामार्गावर थांबलेले आहे। याचबरोबर मी तुम्हाला दुसरं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे तरुण आहे, सकाळपासून हे जे आहे तर मोबाईलच्या टावरवर जे आहे तर चढून बसलेले 3 ते 4 हे तरुण आहे, जे सकाळपासून वाल्मिक कराड यांच्या समर्थनात आंदोलन करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आंदोलक जे आहे तर ते जे आहे तर आक्रमक आहे। दुसरीकडे आता निकाल येणार आहे, त्यामुळे आता काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वाल्मिक कराड यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। आणि सकाळपासून जी आक्रमकता आंदोलकांमध्ये होती ती अजूनही कायम आहे। ओके श्रीराम, मोहसिन, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की वाल्मिक कराड हे निर्दोष असल्याचं या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, कोण असावं या मागे असं या गावकऱ्यांना वाटतंय? नक्कीच श्रीरंग, आपण थेट गावकऱ्यांशीच बोलण्याचा प्रयत्न करूया। ह्या सगळ्या मार्गे तुम्ही म्हणतायत की राजकारण असं आहे किंवा वाल्मिक कराड यांना फसवण्याचा प्रयत्न, कोण आहे सगळ्या या प्रकरणात, काय वाटतंय तुम्हाला? त्या प्रकरणामध्ये सुरेश धस, मनोज जरांगे आणि संदीप क्षीरसागर यांचा हा कट आहे, जातीवादी कट आहे यांचा हा। आणि फोन कॉलवरून जे म्हणलो होते मगाच मी, साहेब मी जर आता या गावामध्ये चोरी केली आणि सुरेश दासांना फोन केला तर त्या माझ्या गुन्ह्यामध्ये सुरेश दासांना अटक करतील का, त्यांचं नाव येईल का मी फोन केल्यामुळं? काय, हेच माझा मुद्दा महत्वाचा आहे की फोन कॉल 302 कसा काय दाखल होतोय? आता एखादा इथं मी गुन्हा केला, मी मुख्यमंत्र्याला फोन केला, मग त्या गुन्ह्यामध्ये मुख्यमंत्र्याला सुद्धा घेतलं पाहिजे। मग असं कोणी कुणाला फोन करील, तसं घेता येत नाही। आणि अण्णाची निर्दोष मुक्तता याच्यातून व्हावी हीच आमची मागणी। श्रीरंग, हे सगळ्या प्रतिक्रिया आहे। फोन कॉल केला म्हणून काय गुन्हा सिद्ध होत नाही यांची भावना आहे। आणि तोच मुद्दा न्यायालयात देखील न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारलेला आहे। आता निकाल थोड्या वेळात आपल्या समोर येणार आहे, काय निकाल असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र इकडे आंदोलन सुरू आहे आणि तिकडे आता निकालाची प्रतीक्षा केली जाते आहे। श्रीराम, मोहसिन, तो आपल्यासोबत राहा।